श्रावण मासामध्ये कोणतं पारायण करणं अतिशय योग्य राहील? चला तर सर्वप्रथम जाणून घेऊया आपण पारायण कशासाठी करायचं असतं, स्वतःसाठी का देवासाठी? कुठलाही भगवंत त्याची कथा ऐकून प्रसन्न होईल असं तुम्हाला वाटतं का? हे कधीच नाही, हा माझा विचार. त्या कथेतून, त्या पारायणातून आपल्याला बोध मिळावा आणि भगवंताच्या काही गोष्टी शिकवलेल्या आपल्या स्मरणात राहाव्या आणि आपले विचार शुद्ध व्हावे. पुस्तक हे एका गुरु सारखं मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे श्रावण मासमध्ये शिव महापुराण, जे महादेवाचे साधक आहेत त्यांनी शिव महापुराण अवश्य वाचा. गोरखपूर या ठिकाणची जी प्रेस आहे तिथून जे पुराण छापलेले आहेत शिव महापुराण, ते पुराण आपण वाचायचे आहे. त्याच सोबत जे माता चंडिका, माता भगवती दुर्गा आणि कालीची साधना करत आहे, हा शिवशक्तीच्या मिलनाचा पर्व असतो. हा भगवतीच्या आणि शंकराच्या प्रित्यार्थ केलेला आपला अर्पण आणि आपल्याला भेटणारं जे फळ असतं त्याच्यासाठी हा श्रावण मास असतो. या श्रावण मासमध्ये जे भगवतीचे साधक आहेत त्यांनी देवी भागवताचं पठण करायचं. जे नाथ संप्रदायाचे अनुयायी आहेत त्यांनी नाथकथा, नाथसार, नवनाथाचं पारायण जे आहे ते लावायचं आहे. जे गुरुचरित्राचं पारायण असतं किंवा गुरुबद्दलचे जे चरित्र आहे ते गुरुपौर्णिमेच्या वेळेस त्या पंधरवड्यात वाचायचं असतं. त्या श्रावण मासमध्ये महादेवाला सर्वात प्रिय असणारी कथा म्हणजे रामायण. रामाचं स्मरण करत असताना, रामाचं जसं भगवान विष्णू महादेवाला स्मरण करत असतात, जिथे त्यांनी पूजलं, ज्या स्थानावरती महादेवाची पूजा केली त्या स्थानाला रामेश्वर असं म्हणलं जातं. ज्या ज्या ठिकाणी भगवान रामाने रामेश्वर म्हणून महादेवाची पूजा केलेली आहे त्या त्या ठिकाणी जाऊन या श्रावण महिन्यात अवश्य भेट द्यावी. ज्या मंदिराचं नाव रामेश्वर असेल म्हणजे रामाचे ईश्वर, जे धर्माचं कर्माचा मार्ग दाखवणारे आहेत, अशा पद्धतीने आपण या कथांचं वाचन करायचं आहे आणि भगवंताचं स्मरण करत हे श्रावण मास पूर्ण करायचं आहे. ओम